ब्रॉट टू यू बाय विगार्ड। संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते उद्याच्या निकालाकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यापैकी जर पाहिलं मुंबईतील जे 6 जागा आहेत त्या जागेकडे देखील संपूर्ण देशाचं जे आहे ते लक्ष लागले। त्यापैकी जर पाहिलं एक ईशान्य मुंबईमधील जी जागा आहे त्यामधून पाहिलं तर महाविकास आघाडीतून संजय दिना पाटील या ठिकाणी उभे आहेत। त्याचबरोबर पाहिलं तर महायुतीकडून जर पाहिलं तर मीर कोटेचा या ठिकाणी उभे आहेत। ही चुरशीची लढत असणार आहे। या ठिकाणी देखील पाहिलं तर संपूर्ण देशाचं जे आहे ते या जागेवरती देखील लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। आपल्यासोबत पाहिलं तर महायुतीचे उमेदवार मीर कोटेचा आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, काही तासांवरतीचा आहे तो रिझल्ट आहे, याकडे कसं पाहतो? नाही, हे बघा, मी एकदम निवंत आहे, कारण जे 20 मेला मी पोलिंग बूथवरती जे मुंबईकरांची गर्दी बघितली होती, अशा उन्हात पंखे नसताना पाणी नसताना मुंबईकर हे अडीच तास रांगेत उभे होते, घरी गेले नाही। तो चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तो चित्र खूप स्पष्ट एक डायरेक्टिव्ह देतोय आणि ते आहे की हे मतदान फक्त आणि फक्त मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुंबईकरांनी अडीच तास मतदान करण्यासाठी उभे होते। आणि हे एकंदरीत चित्र संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला दिसला असेल आणि म्हणून माझी खात्री आहे की हे पोलिंग पॅटर्न बघून की मुंबईची 6 पैकी 6 जाग्यावरती महायुतीचे उमेदवारच विजयी असणार। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पाहिलं तर एक्झिट पोल हा 2 दिवसापूर्वी आलेला आहे समोर। त्या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही पिछाडीवरती असल्याचं क्लिअर दिसतंय। तर या एक्झिट पोल कडे तुम्हाला कसं वाटतंय? नाही, हे बघा, मी प्रत्येकांचा एक मत असतो, प्रत्येकांची एक एक्झिट पोल काढण्याची प्रक्रिया असते, मेकॅनिझम असते, तर मी त्यांचाही सन्मान करतो। पण मी जे आकलन केलंय मतदानाच्या दिवशी, जे दृश्य एकंदरीत मुलुंडपासून मानखुर्दपर्यंत जे मी बघितलंय, तो चित्र खूप स्पष्ट आहे की मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मुंबईकर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात उतरले होते आणि त्यांनी ते मतदान केलेलं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। शेवटचा प्रश्न असा आहे, संजय पाटील ह्या आधी देखील खासदार होऊन गेलेले आहेत। जर पाहिलं तर तुम्ही जर जिंकला तर किती मतांनी तुम्ही जिंकू शकाल, काय वाटतंय? नाही, मी एवढंच सांगू इच्छितो की मुंबईमध्ये 6ची 6 जागा हे महायुतीची लागणार। मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी लोकांनी मत दिलेत आणि माझे प्रत्याशी संजय दिना पाटीलजी यांना माझी शुभेच्छा। नक्की जर पाहिलं की मुंबईतील 6च्या 6 जागा या महायुतीच्या लागतील असा जो विश्वास आहे जो मीर कोटेचा यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरासर रोहनचा अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।